हे पोरांनो, आपण तिकडच्या जंगलात एक राऊंड मारून येऊया का? अरे नको, आपण साळोला जाऊया. मी कवाधरनं बोलतोया, पण माझं कुणी ऐकतच नाही. वैर बारक्या बारक्या पोरसनी शाळा बुडून आणण्याची काही गरज होती का? वय वय, गुरुजी लय ओरडतील. ए, आपण एक काम करूया, लहान पोरसनी आपण शाळेत सोडूया. मग वाटलंच आपण तिकडच्या जंगलात जाऊया. वय वय जाऊया, मी तयार आहे. काय तयार हाय? चड्डीने घालतायत आणि चाललंय चेटकीन बघायला. ए पपन्या, मला काय बोलायचं नाही सांगून ठेवतो. मला चड्डी घालता बी येते आणि काढता बी येते. असं मग काढून दाखव. तुमची आता अरे ग, उगाच इज्जतीचा फालुदा नको करूस. ए हणम्या, नका एवढ्या पोराला काय बी काय सांगतोयस. मग बोलतो बघ कसा, तुझा नका एवढा पोरगा. अरे अरे भांडू नका. या लहान पोरांचं काय करायचं ते आधी ठरवा. आपण एक काम करूया, ह्यांना शाळेत सोडूया. वय वय, ए पोरांनो चला, तुम्ही इथे थांबू नका. गुरुजी आम्हासनी तुमच्यामुळे ओरडतील. आम्हाला तिकडच्या जंगलात तुमच्या बरोबर यायचंय. यायचंय म्हणजे यायचंय. आम्ही तुमची पाठच नाही सोडणार. अरे नाही सोडणार. तुम्ही चेटकीन दाखवणार म्हणून बोलले होतात. वय वय बोलले होतात. परत ते चेटकीन बी नाही आणि मक्कड बी नाही. चेटकीन म्हणे जादू करते. जादू करते. आम्हाला जादू बघायची आहे. जादू बघितल्याशिवाय आम्ही शाळेत जाणार नाही. वय वय, आम्ही शाळेत जाणार नाही. अरे तुम्हाला याड वगैरे लागले की काय? वय, आम्हाला याड लागलंय. अरे चेटकीनीने मंत्र बिंत्र बोलून गायब केलं तर आम्ही काय सांगायचं तुमच्या आई आणि बाला? आम्हाला तुमचे आई बाबा गावातनं हाकलून देतील. तुम्हाला हाकलून दिलं तरी चालेल, पण आम्ही शाळेत जाणार नाही. अरे ऐका आमचं. आम्ही ऐकणार नाही. म्हणजे तुम्हाला चेटकीन बघायची आहे? होय, आम्हाला चेटकीन बघायची आहे. चेटकीन म्हणे लहान पोराला खाऊ वाटते, गरमागरम सूप देते. अरे येड्या, नुसतं सूप नाही, चायनीज सूप देते, चायनीज सूप. माझी आई सांगत होती चटकीन गाणं म्हणती, नाच करती. आम्ही बी नाचणार तिच्या संग. गाणं बी बोलणार. अरे गप्प बसा, बंद करा, तुमचं याड लागले. तुमचे आई बाप आमचं याड काढतील. गपगुमान शाळेला जा. आम्ही जरा मागच्या जंगलात जाऊन त्या चेटकिणीला बघतो. म्हणजे गरमागरम चायनीज सूप तुम्ही पिणार व्हय? आणि आम्ही फक्त वास घ्यायचा काय? ते काय बी नाही. आम्ही बी चेटकिणीचे सूप पिणार. अरे चेटकिन काय साधं सुद्धा सूप पित नाही. बेडकाचं सूप पिते, बेडकाचं. बेडकाचं सूप पाहिजे होय. शी, चेटकीन म्हणे झुरळाचं सूप पिते. झुरळाचं सूप पिणार होय. झुरळाचं सूप, शी, नको. हे पोरांनो, कसला तरी आवाज यायला लागलाय. अरे बाप रे, ती हडळ आली की काय? भूत भूत. अरे काय करते या लहान पोरावानी? गप. भूत नाही, ती चटकीन असणार. म्या शाळेत जाऊन गुरुजींना सांगून होतो. हे पोरांनो चला रे. चटकीन आली, पळा पळा. चटकीन आली, पळा पळा. चटकीन आली, पळा पळा. ए पोरांनो घाबरू नका. ए पोरांनो घाबरू नका. घाबरू नका बोलती आणि स्वतःच घाबरती. ए चला या माझ्या माग, मला माहितीये मागच्या जंगलाचा रस्ता. म्या नाही आलो तर चालेल का? मगाशी म्या नाही घाबरत असं बोलत होतास ना, मग आता काय? अरे गप्प बसा, चला या आमच्या माग.
जंगलात हे जंगल माझं घर आहे आणि माझ्या घरात कुणी सुद्धा यायचं नाही सांगून ठेवते. अगो बाई ढगो बाई ए मुलानं या जंगलात कोणी सुद्धा यायचं नाही नाहीतर मी एका एकाचं बेडूक बनवीन बेडूक. अगो बाई अगो बाई ए चला मला माझी बरीच कामं पडले जीव भांडी तयार करायची आहेत. अरे बापरे बरीच कामं पडलेत हो माझी. हो अगो बाई ए गप्पे मेला माझी मस्करी करतोय या वयात त्या म्हातारीची. अगो बाई मारू का काठी तुमच्या डोक्यावर हा माझी मस्करी करता. माझी मस्करी करू नका सांगून ठेवते. हा अगो बाई नाही ढगानो शांत 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 व्हा. अजून माझं बाकी आहे बरंच काम बाकी आहे. ढगानो हा वाचले भाई अजून बरंच काम बाकी होतं. हो चला चला मला बरीच कामं पडली आहेत. हो अगो बाई मारेल एका एकाला मी सांगून ठेवते. हा माझी मस्करी करता मी फार वाईट आहे. हा अगो बाई थांबा मी एका एकाचं झुरळ बनवते झुरळ. हा अगो बाई तुमच्याशी बोलायलाच नको बाई. हा ए ए थांबा काही मुलं चांगली आहे. कशी दिसते मी ईश्वबाई 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 ए काजळ लावून आले मी आज. ओठांची लाली लाल आणि गुलाबी साडी. काजळ लावून आले मी आज असं नका बघू आहो येते मला लाज. केला शृंगार आज घातलाय असाच दिसते मी भारी जाणू अप्सरा मी खास. नखरेवाले कुठे निघाले घालून साडी लाल गुलाबी पागल करते तुझी मोरनीशी चाल. गुलाबी साडी आणि लाल 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 दिसते मी भारी राजा फुटतो माझा. गुलाबी साडी आणि लाल 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 दिसते मी भारी राजा फुटतो माझा. हे चार मुलं अशी आहेत ना मला त्रास देत आहेत. थांबा त्यांच्या अगो बाई अगो बाई अगो बाई. हा मला ती चार मुलं बघायची आहे. बाजूला हो सुंदरी सुंदरी म्हणायचं. काय म्हणायचं असं ना
नाव विचारा, नाव विचारा. सुंदरी सुंदरी जंगल माझं घर आहे आणि इथे गावातली माणसं मला त्रास देतात. कुणी आलं की मला सांगा. हो सांगाल ना, सांगाल ना. अगं बाई, अगं बाई. मागे चला आता. पुढचं नाट्य कसं बघायला मिळणार? माझी मुलं किती गोड मुलं. जे मला सांगतील ना त्यांना मी बक्षीस देईन. काय माहितीये, काय माहिती, घुबडाचे 2 डोळे खायला देईन. अगं बाई. अरे लई याद आलो रे आपण जंगलात. चल परत जाऊ, गुरुजी हाणत्याल आपल्याला. वय पार पाठ काय नाही करत्याल, वरून आई बाप बेदम मारत्याल, त्या वेगळंच. चला परत शाळेत जाऊ. नाहीतर काय हनम्याचा बाप सरपंच हाय, त्याला कोण काय बी बोलणार नाही. मधली सुट्टी गावात संपून गेली. मधली सुट्टी मला भूक लागली. गाढवा तुला येऊ नको म्हणून सांगितलं तरी आलं पाठी पाठी. आता बस बोंबलत. अरे इथे कुठं काय बी दिसत नाही. ना करवंद, ना कैऱ्या, ना केळी, ना पेरू. तुला काय खायला देऊ? गप्पस. म्या नाही बसणार. म्या चाललो. कुठं चाललो बोंबलत? घरला. रस्ता गावल का? तू मस्मी काय करायचंय? तुला ठाव हाय का या जंगलात चेटकिनीचा वावर हाय. गप्पस. गोरड गुरुजी म्हणतात जगात भूत चेटकीन काय बी नसतंय. असतं बाबा, असतं. नसतं बाबा नसतं. गावची माणसं बोलत्या ते खोटं का? फक्त तुझ्याच बाला दिसले हडाय, तूच थोडा बोंबा मारतोय, बाकी समजा गप्प आहे. ती बघा माग. भांडी. ही कसली भांडी? बापरे, एवढी भांडी कोणी आणली? नक्कीच इथं कोणाचं तरी वावर हाय. ती चेटकीनच काहीतरी जादू टोना करत असणार. या भांड्यात कसली जादू? मला असं वाटतंय आपल्या गावाला जिवे मारण्याचा बेत दिसतोय तिचा. पर तिथं कुठं दिसत नाही. कशी ना दिसते ती धोंड्या? मला काय माहित, मी थोडीच बघितलीये. तुझ्या पायानंतर बघितलंय ना तिला. मग जाऊन बाला विचार. मला ठाव हाय, हडळीवाणी दिसते ती. मोठी मोठी नख, नाक वाकडं, दिसाया येडीबाई, मोठालं डोळं, झिपरे केस, लांब दात, सुळ्यावाणी. मला आईची याद येतीया. जोरात लागलीया. कुठं लागलं तुला? बघू बघू. अगं त्याच्या पायाकडे काय बघतेस गौरे? चड्डी काढून बसव त्याला तिकडं. ई कुत्रा कुठला? का ग तुला नाही गं घाबरल्यावर? गौरे भाऊरे, ए भित्र्या, मला भित्र्या
चेटकीन बघा आला की भांडाया. बाळा कोणीतरी येत आहे. कोण आलंय माझ्या जंगलात? अगो बाई धगो बाई. बरोबर ओळखलं, चेटकीनच आहे मी. पण मी काही साधी सुधी चेटकीन नाही. माझं नाव आहे उई उई चेटकीन. डोक्यात तुझ्या मेला बेडूक बनवीन तुझं बेडूक. मेला आता वाजवलंस ना तर बघच. बंद कर मेल्या, मारू तुला मेला. अरे वेड्या माणसा, इथे प्रसंग काय आणि वाजवतोयस काय? घालू का डोक्यात तुझ्या? चुप, बंद कर मेला. तुझं ना आता जुरळ बनवीन जुरळ. चुप मेला. अरे बघ, गावातली मुलं त्रास द्यायला आलेत मला पुन्हा. थांब, त्यांच्याकडे बघतेस मी आता. तुझी जंतर मंतरची भांडी आम्ही पळवणार आणि ती फोडून टाकणार. ए खबरदार, माझ्या जीव भांड्याने हात लावाल तर ठेवा खाली. त्यात माझा जीव आहे. ए पोरांनो, भांडी घेऊन पळा रे. ए थांबा थांबा. ए कुठे पळताय? आता तुम्हाला बघतेच मी. ए कुठे पळताय? कुठे पळताय? तू 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 काय? थांबा, तुम्हाला बघतेच मी. ए द्या माझी भांडी, द्या माझी भांडी. ए माझी भांडी द्या. अरे देवा, माझी सर्व जीव भांडी घेऊन गेले. माझी सर्व मेहनत वाया गेली रे. अरे देवा, माझी जीव भांडी घेऊन गेलीत ना? ठीक आहे, त्यांना माहित नाही. अरे मी काही साधी सुधी चटकीन नाही. माझं नावच आहे उई उई चटकी. मेला, कुठे पण वाजवतो? अरे गाढवा, इथे वेळ काय, प्रसंग काय आणि वाजवतोस काय? मेल्या, थांब, तुझा गाढवच बनवतो. डुक्कर मेला. आता ह्या मुलांचं काही खरं नाही. माझी जीव भांडी पळवणे त्यात माझा जीव आहे. थांबा थांबा, आता मंत्र म्हणून त्या सर्व मुलांना इथे बोलवते आणि त्यांना मारून टाकते. अगो बाई, धगो बाई. मंत्र म्हणते उई उई चेटकिनीचा मंत्र. उई उई चेटकिनीचा मंत्र ऐका सर्वांनी. मसूरचा चहा, चहाचा भात. मसूरचा चहा, चहाचा भात. भाताची डाळ, डाळीचा शिरा. भाताची डाळ, डाळीचा शिरा. शिऱ्याचा ठेचा,
आणि जीवभांडी पळवणाऱ्या मुलांना खेचा. जीवभांडी पळवणाऱ्या मुलांना खेचा. जीवभांडी पळवणाऱ्या मुलांना खेचा. अगो बाई, अगो बाई. हे मुलांनो, हळूहळू या, हळूहळू. मुलं कुठे गेली? ए मुलांनो, अरे तिकडे काय करताय? इकडे या. आय, 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 रे. अरे, आय, 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 आय. अरे कंबरड मोडलं रे, माझं कंबरड मोडलं. अरे गाढवा संजा, तुला बघून नाही का चालता येत? आय, 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 रे. बरं मला सांगा, तुम्ही इथेच आला होतात ना? होय गुरुजी, आम्ही इथेच आलो होतो. पण इथे तर आपली मुलं कोणीच दिसत नाहीत. बहुतेक चिटकिनीने त्यांना पकडून ठेवले असणार. त्याच्यावर जादू टोना केला असणार. माझी आई सांगत होती, जंगलच्या साहेबांना पण तिने मारून टाकलं. हे जंगल लय खतरनाक आहे. एवढं समजतं ना, मग इथे यायची काय गरज होती का? आम्हाला वाटलं चेटकीन बघायला मिळेल. माझं तर स्वप्न आहे चेटकीन बघायचं. मग चेटकिनीचा आवाज आल्यावर पळून का गेला? आधी तूच पळालास, भित्रा भागूबाई सारखा. अरे गप्पा बसा. दीपिका पादुकोण, कॅटरीना कैफ यांना बघायचं स्वप्न बाळगायचं सोडून चेटकीन बघायचं स्वप्न कसं बाळगताय? बरं आता कुणीही घाबरू नका. चला आता आपण मुलांना शोधूया. गुरुजी, मला असं वाटतंय की मोठी पोरं तिकडून मागच्या जंगलात गेले असणार. गुरुजी, चटकीन कशी दिसते? मी नाही पाहिली, पण छान दिसत असणार. छान दिसते. मग चटकीन माझ्या आईसारखी दिसत असणार, कारण माझी आई पण छान दिसते. ए गप्पा बस, माझीच आई छान दिसते. नाही, माझी आई छान दिसते. माझी 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 माझी. अरे गप्पा बसा. चिटकिणीचं नाक मोठं असतं, नख मोठी असतात, केस मोठे असतात. ते विद्रूप दिसते, विचित्र दिसते. मी तुमची मस्करी केली की ती छान दिसते. असं होय? माझ्या आमच्या आईसारखी नाही दिसत. आता गप्पा बसा. चला आपण मागच्या जंगलात जाऊया आणि मुलांना शोधूया. बापरे, चटकीन आली पळा. चटकीन आली पळा. गाढवा संजय, तू कुठे चालला पळून? ती चेटकीन म्हणजे काय, प्राणी संग्रहालयातलं माकड वाटलं का? तिकीट काढून बघायला 10 रुपये तिकीट, 10 रुपये तिकीट. गुरुजी, इथे जंगलात तिकीट नाही, फुकाट फुकाट. गबसतो का मुकाट, कधी येऊ एक चमट. आता तो सरपंच येईल आणि माझं मुंडकं काढून झाडाला लटकवेल, शाळेतून पोरं गायब झाली म्हणून. गुरुजी, तुमचं मुंडकं झाडावर लटकवल्यावर तुम्ही रात्री झोपताना उशीवर काय ठेवाल? तुझं मुंडकं. गबसतो का आता? अरे बाप रे, सरपंच आणि गावकरी इकडे येतात की काय? आता काय माझं खरं नाही. देवा, काय करू आता? वाचव मला. काय झालं गुरुजी, सापडलीत का बरं? काय खबर बात? खबर खोदा माझी खबर. म्हणजे या संजयलाच विचारा काय ते. काय रे संजय, काय झालं? पोरं शाळेतून पळून इथं जंगलात आली. इथं जंगलात आली? कशाला? चेटकीन बघायला. मग तू का थांबलास? मला जंगलातून खाऊ आणून देतो बोलली म्हणून. गुरुजी कुठं होतं तवा? मसनात. ओ गुरुजी, नीट बोला.
अहो खरं सांगतोय, शाळेचे ट्रस्टी ऑफ झाले, तुम्ही इथे नव्हता. कोणीतरी जबाबदारी घ्यायला हवी की नको? पोचवणार कोण त्यांना? हे समजा ठीक आहे, पण या गडबडीत पोरं गेली ना पळून त्या घनदाट जंगलात. अहो त्यांना सवयच आहे शाळेतून पळून जायची. अभ्यास नाही झाला पळून जा, शुद्ध लेखन नाही झालं पळून जा, गुरुजींना शेंडी लावा पळून जा. गप्पच कशाच्या? हा, माझी मस्करी करतोय नालायका? ओ गुरुजी, आता काय करायचं ते बोला. कुठं शोधायचं त्या पोरांना? गुरुजीलाच आणायचं. सगळ्या गोष्टीला तो जबाबदार हाय. चूक त्यांचीच हाय. 4 पोरं सांभाळता येत नाहीत त्यांना. नाही तर काय गुरुजी म्हणायचं का घुबड म्हणायचं यांसनी? म्हणा म्हणा, घुबड म्हणा, गाढव म्हणा, नाहीतर हाणा, मारा मारा, मला मारा, या या. अहो पण या सगळ्या गोष्टीला सरपंचाचा मुलगा हरण्या जबाबदार आहे. खबरदार, माझ्या हनम्याला कोणी जबाबदार धरलं तर तुमचा नाही, माझा हन्म्या हाय. ग बसतीस का? हनम्या माझा हाय. गप्प बसा. हन्म्या माझा हाय. नाही, हनम्या माझा हाय. माझा हाय. आता गप्प बसा, नंतर भांडा. ए बायानो, आवाज खाली. म्या सरपंचाची बायको हाय. म्या सरपंचाचा नवरा हाय. आपला सरपंच हाय. हा, आम्हाला काय बी बोलायचं नाही. माझा हनुम्या लय गुणाचा हाय. त्या काय लय गुण उधळत तुमच्या हनुम्यानं. समधी पोरा संकटात गावल्यात तुमच्या हनुम्यामुळं. सरपंचाचा पोर असला म्हणून काय झालं? चांगलं हाणलंच पाहिजे. वय वय, चांगलं हाणलंच पाहिजे. आता गुबुया, माझ्या हनुम्याला हात तर लावून बघा, कसे एकेकीचं तंगड मोडते ते बघा. या बाया, माझं तंगड मोडणार हाय वय? हात लावून दाखव, तुझंच तंगड मोडीन मी. आली मोठी सरपंचाची बायको. हा, मग आम्ही धावतोच आमचा हिंगा. वय वय, धावतोच आमचा हिंगा. अगं ए बायानो, ग बसा, नंतर भांडा. आधी पोरं कुठं गेली ते बघा. वय 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 वय, माझी ग सुभद्रा कुठं असल? सुभद्रे ग सुभद्रे, माझी ग लक्ष्मी लक्ष्मी, माझी ग गौरी गौरी. माझा र हनम्या, माझी र पोरं, म्हणजे माझ्या शाळेतली पोरं. उठा उठा म्हणते ना. हे म्या बोलणार, माझं वाक्य हाय. हन्म्या र हन्म्या. ओ बाजूला व्हा तुम्ही. अगं 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 अगं, मास्तर, माझ्या सुभद्रेला काही झालं ना तर तुमचं तंगडच मोडीन. ओ बाजूला व्हा. आय 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 आय. ओ बाजूला व्हा तुम्ही. अरे 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 अरे, मास्तर, माझ्या लक्ष्मीला काय झालं ना तर तुमचा गाज दाबीन. ओ बाजूला व्हा तुम्ही. अरे मला कशाला ढकलताय? तुम्ही व्हा तिकडं. अरे सरपंचाला ढकलताय का? मास्तर, माझ्या गौरीला काय झालं ना तर तुमचा कानच पिळीन. हा, असा पिळीन. आय 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 आय. बाजूला व्हा. अरे 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 काय करताय? आय 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 आय. अरे पिळा पिळा, माझा कान पिळा. अरे माझा कान पिळायला मी काय तुमचा मेवढा लागतो की काय? अरे चला आधी पोरं शोधूया, चला. मग आपण एकमेकांचे कान पिळूया. पण मास्तर, मागच्या जंगलात ती हडळ हाय ना. मग काय झालं? पोरं नको तुम्हाला तुमची? पाहिजे पाहिजे. मग चला तर पुढे, चला सगळं पुढे. मी येतो मागून 2 तासाने. ओ गुरुजी, अजिबात नाही. तुम्ही पुढं, आम्ही माग. असं कसं, असं कसं? पोरं कोणाची? तुमची, म्हणजे तुमच्या शाळेतली. अहो असं म्हणा ना, माझं तर अजून लग्न पण नाही झालं. आता चला पुढं. गुरुजी, हे कोणाचे पाय? पाय पाय कुठे आहेत पाय? कुठे आहेत पाय? अरे हे तर माझेच पाय आहेत. अरे चुप गाढवा संजय. चला चला पुढे चला, मुलाला शोधा, चला. अरे माझ्या शेंबड्या, बाई ग माझं पोरग गेलं कुठं? ये बाबड्या, ये शेंबड्या, अरे कुठं आहेस तू? कुठं शोधू मी तुला रे? कुठं शोधू म्या? गप्प बस. ती चेटकीन आहे ना, चेटकीन मारून टाकेल आपल्याला. असू द्या, मी त्या चेटकिनीला घाबरत नाही. हो? हा, म्याच तिला मारून टाकन. असं? हा, तिच्या डोसक्यात कोयताच घालन. असं? तिचं नाकच कापन. असं? तिला उभी चिरून काढन. असं? हा, ती बघ मागे चेटकीन. कुठं आहे? हा हा, अरे
ग कोणी चटकी नाही. आता कशी घाबरलीस? हं? मग तुम्ही म्हणाला नव चटकीन आली म्हणून. मी मस्करी केली. हा अशी कशी मस्करी करीता? आधी माझ्या शेमड्याला शोधून आणा. आता गप्प बस आणि आमच्या सोबत चल. तुम्ही मोर व्हा, तुम्ही मोर व्हा. नाही नाही मी नाही मोर. तुम्ही मोर व्हा. तुम्ही चटकीनेला घाबरत नाही ना? तुम्ही मोर व्हा. नाही 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 म्या काय म्हणते, आम्ही तुमच्या मागणं येतो, तुम्ही मोर व्हा. म्हणजे मागच्या माग आम्हाला पळून जायला बरं. तुम्ही मोर व्हा. नाही 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 तुम्ही मोर व्हा. मी तुमच्या मागून येतो. मागून जर चटकीन आली ना तर मी तिला पकडून ठेवेन. असं म्हणता. हा. आम्ही मोर होतो, हा. तुम्ही माग राहावा. हा. म्हणजे चटकीन आली तर तुम्हाला खाऊन टाकल. चला 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 चला. नाही नाही मोर व्हा. नाही नाही चला मोर. नाही नाही चला आधी आधी चला. आधी तुम्ही हा आता कसं रडत आहे. चला चला. हा. अरे ठीक आहे चला 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 लवकर लवकर लवकर. हळू आवाज करू नका. गावातली माणसं दिसताय, इथं येतायत वाटत मुलांना वाचवायला. अरे वा वा, या जंगलात मुलांना वाचवायला बघतेच मी तुम्हाला आता. ए मुलानं ऐका ना माझं. गावातली माणसं येत आहे तिथं, त्यांना सांगू नका मी इथे लपून बसते. मग किती मज्जा येणार. अगो बाई, चला चला लपून बसायला हवं. गावातली माणसं येत आहेत. हे मुलांनो मी इथं लपून बसते. हा आले की मला सांगा ना. अगो बाई, चटकी नाही का काय काय कधी गावल मला दिसत नाही. काय ग म्हातारे, काय बोलतेस ग तू? घाबरले मला घाबरले. चोप, एक शब्द बोलू नकोस. मला ओळखलंस का? नाही 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 ओळखलंस? नाही 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 कोण 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 चेक चुप. काय म्हणालीस ग मगाशी? मी ऐकलं. माझ्या कमरेत लाथ घालतेस का? नाही नाही माझं मुंडक छाटून टाकणार का? माझं लांबडं नाक कापून टाकणार का? काय बोललीस? चाल शांत उभी राहा. अगो बाई, काय बोलतेस? माझं वाक्य आहे ना ते. गप्प बस. गप्प अगो बाई, तू बोल. माझं वाक्य आहे ना, मीच बोलणार. तू शांत बस. जा तिकडे. अगो बाई, नाही म्या नाही आता बोलशील ना
तर तुला मारून टाकीन. नाही 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 बोलत. तुझं फुगलेलं बेडूक बनवीन मी. अरे देवा. बनव. नाही नाही बनव. नाही नाही. मग शांत उभी राहा. वय 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 वय. कोण असला? तू नाही नाही. मी कोण आहे? मी तू 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 नीट नीट बोल. हा मग माझं वाक्य मी बोलणार. शांत उभी राहा तू तिथे. उभी आहे उभी आहे. मी काही साधी सुधी चेटकी नाही. माझं नाव काय माहितीये का? उई उई चेटकी. ए म्हातारे चल नाचून दाखव. काय ते? तू नाचून दाखव नाहीतर तुझा बेडूक बनवी. मला येत नाही नाचता. ए नाचून दाखव नाहीतर बेडूक बनव. बेडूक बनव. नाचते. हे बघा हे बघा हे बघा. नाही असं नाही चालणार मला. मग कसं गाणं मी म्हणणार. वय 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 वय. चाल उभी राहा. उभी राहिली नाच. नाचली. अजा काजळ लावून आले मी. काजळ लावून हे नाही ना. गाणं पुढे. ओठांची लाली लाला. ओठांची लाली लाला. आता हे नाही. काय मग काय? गाणं पुढे आहे. पुढे आहे. माझी साडी गुलाबी. माझी साडी गुलाबी. हे नाही. गाणं पुढे आहे. काजळ लावणे आले मी आज असं नका बघू येते मला लाज केला शृंगार आज घातलाय असाच दिसते मी भारी जाऊ अप्सरा मी खास नखरेवाली कुठे निघाली झाली साडी लाल गुलाबी पागल करते तुझे मोर निशीचा गुलाबी साडी आणि लाल दिसते मी भारी ताजा फोटो माझा गुलाबी साडी आणि लाल दिसते मी भारी ताजा फोटो माझा. माझी नजर
ए चुप हा चुप. एकदम चुप. हा बाकीचे कुठे आहेत ग? बाकीचे मेले. आ? हा आपलं हे गेले कुठे गेले? तिकडे तुम्हाला घाबरून गेले. असू नका असू नका असू नका. ए सगळे घाबरले मला. वाय 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 वाय. अगो बाई. काय गं, बाई. कोण बोलला? नाही नाही तू बोलायचं नाही. इथे शांत उभी राहा. वय, वय, वय. मला बोलू दे. मी या जंगलची राणी आहे. वय. अगो बाई. चल तिकडे. चल. हा, बाकीचे कुठे आहेत सांग मला. बाकीचे आहे ती. तू शांत उभी राहा. वय वय. मी इथे लपून बसते. हा. कुणी आलं तर सांगायचं काय? नाही. हा, मी लपून बसणार आहे. हा. पण तू सांगायचं नाही. हो बाई सांगायचं नाही. शाबास. बरं कुणी आलं विचारलं काय सांगशील? इकडे लपून बसलीये. शाबास. नाही नाही हे नाही सांगणार. शाबास. हे कोणी नाही. अरे वा वा वा. मी लपून बसते हो. वय, वय, वय. अगो बाई. आले आले का ग? इथे आले आले का ग? तिथे थांबा. आले की सांगा मला. सांगणार सांगणार. ए मुलांनो आले की सांगा हो. सांगा ना. अगो बाई. राम 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 राम. म्हातारे माझ्याची शेती घेतली का तुला? नाही 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 काय घेतली? हो हो हो. कुठे कुठे? नाही. अरे बाबा, नाही काय नाही. मारण कोणाला? मला? ना तुम्हाला कसं मारण? मी मास्तर आहे का? मारण कसं तुम्हाला? चुप 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 चुप. मला चुप करते. तुम्हाला नाही. हा, आता हा, मी काय नाचू का काय इथं? अरे काय येडी झाली काय? टाकते कसली? मारून धरू. बरं, मला मारणार. नाही 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 नाही. मला काम करायला लागते. अगं मी मास्तर आहे. तुम्ही मास्तर आहे का? ते बघा काय कुठे काय? काय चाललंय? अरे काय चाललंय तुझं म्हातारे? मला ते बघा तिकडे बघा. चोप. एकदम चोप. अगो बाई. काय ग बाई? चुप. एकदम चुप. बाकीचे कुठे आहेत? बोलवा त्यांना. हा. ए पप्पा काय? अरे काय? चुप. बाकीच्यांना बोलवा. माझ्याकडे वेळ कमी आहे. ए तू कोण आहेस? मामा आहेस का माझा? मग नाना आहेस का? चुप. नाना मामाची टांग तुझ्या. एकदम शांत. हा शांत उभे राहा. बाकीच्याने येऊ दे. अगो बाई. जागा बाई. कोणाला जायला सांगतेस ग थेरडे? या म्हाताऱ्याला घेऊन इथे उभी राहा. शांत. बघू दे अजून कोण येत आहे. ए मुलांनो कुणी आलं की मला सांगा हो. अगो बाई. अहो मास्तर चेटकी कुठं दिसली का? बसा. तुझं बरं होतं? काय झालं तुम्हाला नाही? काय बाबा काय माग जणू काय माग चेटकीनच आहे. काय हो? गप्पा बस. सरपंच काय? सरपंच मला कसं ओळखलं तुम्ही? मी कसं ओळखलं?
मी सर्वांना ओळखते हो. चला शांत बसा. बाकीचे कुठे आहेत हं? बाकीचे कुठे आहेत? अरे या 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 या. ए गप्पा बसा. तुमच्या मुलांची अवस्था मी काय केले बघा माग. नाही बोलणार आता ती. मी त्यांना मंत्र म्हणून अर्ध मारून टाकलंय. का केली? तुमची मुलं माझी जीवभांडी घेऊन पळून गेले. मला त्रास देतात नेहमी, म्हणून मी त्यांना अर्ध मारून टाकलंय. हा, मला माझी जीवभांडी आणून द्या, मगच तुम्हाला तुमची मुलं जिवंत मिळणार. तोपर्यंत तुमची मुलं तुम्हाला मिळणार नाही. पहिला पाऊस पडायच्या आत मला माझी सर्व जीवभांडी या इथे आणून द्यायची, तरच तुम्हाला तुमची मुलं मिळणार. चला, हे काम पहिला पाऊस पडायच्या आत व्हायला पाहिजे. लक्षात ठेवा, पहिला पाऊस पडायच्या आत. अगो बाई, पहिला पाऊस पडतोय की काय? म्हणजे हे गावकऱ्यानं आता तुमची मुलं मरणार, कारण आता पहिला पाऊस पडणार. माझं काम पहिला पाऊस पडायच्या आत झालं पाहिजे. माझी जीवभांडी पाऊस पडायच्या आधी आली पाहिजे. अरे जा जा, कामाला लागा, कामाला लागा. मी 10 अंक म्हणायच्या आत मला माझी जीवभांडी मिळाली पाहिजे. चला लवकर लवकर, पहिला पाऊस पडतोय की काय? ए चला, मोजा रे अंक, मोजा अंक. लवकर ये, त्या कुंडीत ठेव. चल चल लवकर चल. इकडे या, इकडे या. लई महत्वाचं आहे. ही कुंडी बाजारात केवढ्याला मिळते हो? ओय बया, वासका फिरले का तुझं? घालू काय कोंडी तुला डोक्यात? चल इकडे, हरण्याचा जीव वाचवायचा आहे. चला 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 चला. अरे 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 कुठे गेले सगळे? अरे पहिला पाऊस पडायची वेळ आली. अरे या सगळ्यांनी कुंडे घेऊन या लवकर. अरे हे म्हातारे, अरे ये लवकर. आले 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 आले. ही या कुंडी झाला तुमचा डोसक्यात. अरे काय माझ्या डोसक्यात घालते? कुंडी खाली ठेवायची. अबे, इथं कुठे ठेवायची? अरे इथं ठेव ना. अबे, एकच कुंडी गावली. अगं दुसऱ्या ठेवूया ना. गावल्या नाहीत मला. अरे शोधायचं ना. आता मी काय करू? काय करू? पोरं नको घेतल्या. हा शेंबड्या, ग माझा शेंबडा. रडू नको. काय करू? कुंड्या शोध. अरे कुंडा नाही मला. शोध आधी. तुम्ही चला माझ्यावर. चला जाऊया. ए, मग शेंबड्या, ए शेंबड्या ना, शेंबड्या. ओढू नको ग म्हातारे. चला चला लवकर. अरे पहिला पाऊस पडायची वेळ झाली. अरे चला चला, कुंड्या आणा लवकर, माझी जीवभांडी आणा लवकर. चला चला. अगो बाई, अगं हे म्हातारे, अरे मला कशाला धक्का मारते? या घ्या कुंड्या, या घ्या, या घ्या. माझ्याकडे काय देते? ठेवू तिथे खाली. कुठं ठेवायच्या? इथे जागा आहे नाही एवढी. हा, इथं ठेवल्या, इथं ठेवल्या. ठेव तिथे. हा, चला 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 आता. चला चला, काय आवाज करू नको. ते चिटकीन येईल तर मारेल आपल्याला. ती चेटकीन आली तर लाद घालीन कमरत तिच्या. तिची कंबरच मोडून टाकीन, असं? तिचं मुडकच तोडून टाकीन, असं? तिचं नाकच कापीन. असं? हा, ती बघ चिटकीन. अरे मी अरे देवा, अरे देवा. चला 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 चला, चिटकीन आली, चिटकीन आली. अरे पोरांचं प्रेम नंतर बघा, आधी चला लवकर. हे म्हातारे, हा. तुझा शेंबड्या सापडल्या का?
माझा शेमडा सापडला, बबड्या सापडल्या आणि हाडम्या बी सापडला ना हा. तर चला नाही तर ती चेटकी आली तर मारून टाकेल आपल्याला. अरे येऊ दे, म्या घाबरत नाही त्या चेटकिनीला. ती चेटकीन आली ना, म्या तिचं मुंडकच उडवी, म्या तिचं नाकच कापे, मी तिला उभी चिरून टाकी. हा ए म्हातारे, अगो बाई, अरे देवा अरे गप्पा बसा. आता चला निघा. गावाकडे जाऊ. चला, गावाकडे जाऊ. थांबा. कोण आलं बापरे. चटकी आली की काय. नमस्कार गावकऱ्यानो, नमस्कार तुम्हाला. कोण आपण. अच्छा वन अधिकारी देसाई सर. अहो पण तुम्ही इथे काय करताय. लवकर चला इथून. ती चिटकीन आली ना तर आपल्या सगळ्यांना मारून टाकेल. वय थांबा. चेटकीन आता येणार नाही. म्हणजे कारण मीच चेटकीन. तुम्ही चिटकीन. अरे देवा, कसं काय. म्हणजे सांगतो, सर्व सांगतो. गावकऱ्यानो, तुमच्या गावात वन अधिकारी म्हणून माझी शासनाने नेमणूक केली. पैशाच्या हव्यासापोटी मी तुमच्या गावातलं जंगल आणि जंगलातली सर्व झाडं तोडून शहरात विकू लागलो. बक्कळ पैसे कमावले, अगदी गर्भ श्रीमंत झालो. पण निसर्गाला हानी पोहोचवत होतो हे माझ्या लक्षातच येत नव्हतं. आणि हे सर्व करत असताना, झाडे तोडत असताना एके दिवशी चक्क मला या निसर्ग देवतेने म्हणजेच वन देवतेने दर्शन दिलं. हो, चक्क दर्शन दिलं. खत पाणी घालून झाडं मोठी करत होतो. पण तुमच्या गावातली मुलं मला त्रास देण्याचा प्रयत्न करत होते. ती जीवभांडे घेऊन पळून जात होते. पण अखेर वनदेवीने सांगितलेलं काम माझ्या हातून पूर्ण झालं. सगळी झाडं लावून झाली आणि मला मूळ रूप परत मिळाले. तेव्हा गावकऱ्यांनो, मी सर्वांना एकच संदेश देईन. मानवाच्या कल्याणासाठी, सृष्टीला वाचवण्यासाठी वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचर्या. झाडे लावा, झाडे जगवा. झाडे लावा, झाडे जगवा. झाडे लावा, झाडे जगवा. वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे. वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे. वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे. वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे. पक्षी सुस्वरे